नमस्कार. लर्न कम्प्युटर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही डेसिमल पॉईंटच्या नंतर असलेले अंक कमी कसे करू शकता. म्हणजे मी तुम्हाला इथे सांगतो, इथं बघा 53 पॉईंट 33 तीन हे 7 वेळा इथे आहेत डेसिमल पॉईंटच्या नंतर, दशांशाच्या नंतर. तर आता आपल्याला ह्याला कमी करायचे 53 पॉईंट फक्त 33 एवढंच, म्हणजे 53.33 एवढेच दशांश दोनच नंबर ठेवायचे तिथं दशांशाच्या नंतर. आपल्याला डेसिमल पॉईंटच्या नंतर इथं पण बघू शकता 71.42857114 हे खूप सारे आकडे आहेत दशांशाच्या नंतर, जवळजवळ 7 आकडे आहेत तिथं. तर आता आपल्याला इथं 71.4242 एवढेच अंक ठेवायचे, त्याच्यानंतरचे नाही ठेवायचे. त्यासाठी आपण काय करणार, तर नंबर फॉर्मॅटिंगचा वापर करणार आपण. सेल फॉर्मॅटिंगचा वापर करणार. तो कसा करायचा आपण बघूया. सर्वात पहिले काय करायचं, ती सेल सिलेक्ट करून घ्यायची ज्याच्यात आपल्याला सेल फॉर्मॅटिंग करायची आहे. दशांशच्या नंतरचे अंक कमी करायचे. सर्वात पहिले राईट क्लिक करायची, ती सेल सिलेक्ट करून राईट क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता फॉर्मॅट सेल हा ऑप्शन चूज करायचा आहे. इथं खाली असेल हा ऑप्शन, हे बघा इथं एकदम खाली असतो. फॉर्मॅट सेल हा ऑप्शन चूज करायचा आहे. फॉर्मॅट सेल हा ऑप्शन चूज केल्याच्या नंतर तुम्हाला एक डायलॉग बॉक्स ओपन होईल तुमच्या समोर. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम खाली यायचं कस्टम मध्ये, एकदम लास्टला आहे कस्टम मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता इथं टाईप सॅम्पल आणि त्याच्या खाली टाईप नावाचा एक ऑप्शन दिसतंय. त्या टाईपला जनरलला सिलेक्ट करायचे पूर्ण आणि ते टाकायचे. 2 आकडे आहेत आपले, अंक आहेत. त्याच्यानंतर पॉईंट द्यायचा आपल्याला, डेसिमल दशांश, आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे किती आकडे, 2च आकडे घ्यायचे. जर जास्त आकडे घ्यायचे असतील तर तुम्ही 3 अंक हे टाकू शकता, शून्य. आपल्याला 2च घ्यायचे तर 2 शून्य टाकले. ठीक आहे, ओके. एंटर प्रेस केलं, तुम्ही इथं बघू शकता 53.33. आता या प्रकारे डबल एकदा बघू आपण, 71.42857114 हा अंक आहे इथं. याला पण आपण एकदा करून बघू. राईट क्लिक करू, फॉर्मॅट सेल करू, कस्टम मध्ये जाऊ. कस्टम मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता जनरल आलेलं आहे, याला सिलेक्ट करायचं. तुम्ही इथं बघू शकता पहिले सॅम्पलला जनरल आहे म्हणून नॉर्मल जशाच तसेच पूर्ण अंक दिसत आहे तिथे डेसिमलच्या नंतर. पण आपल्याला तसं नाही पाहिजे, 0 पॉईंट याच्यानंतर आपल्याला फक्त 2च अंक पाहिजेत. ओके, ठीक आहे. हे बघा एंटर प्रेस केलं, 2च आकडे आले. आता हे पूर्ण आपल्याला इथं अनइवन दिसतं सगळं या टेबलमध्ये. कसं 100.00 पाहिजे. आता 71.43 आहे ना, तर 100.00 पाहिजे. सगळीकडेच हे अप्लाय करायचं. मग आपण काय करणार, सरळ सरळ याच्यावर डबल क्लिक करणार. हे बघा सगळीकडेच हा फॉर्म्युला अप्लाय झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही डेसिमल पॉईंटच्या नंतरचे अंक कमी करू शकता. तुम्हाला जेवढे घ्यायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.